आज आपण पोहोचलो आहोत सोलापूर पार्क स्टेडियमवरती आज विराट महामोर्चा काढण्यात येत आहे. जो महामोर्चा आहे या महामोर्चाला चर्मकार बांधव कशा प्रकारे सपोर्ट करताना दिसत आहेत, काय आहेत त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. दादा, आज जो विराट महामोर्चा काढण्यात येणार आहे, तुम्ही त्या मोर्चाला कशा प्रकारे पाठिंबा देता? आज शासनाने 1 ऑगस्ट 2024 रोजी केंद्र सरकारच्या सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला, त्या निर्णयानंतर 16 ऑगस्ट 2024 ला संत रोहिदास सामाजिक संघटना समस्त चर्मकार समाजाच्या वतीने प्रथमतः या सोलापूरमध्ये पूनम गेट या जिल्हाधिकाऱ्याच्या कार्यालयासमोर आंदोलन केलं आणि त्या घटनेचा निषेध केला. ज्या वेळेस 59 जाती एकत्रित राहत असताना, आम्ही गुण्यागोविंदाने आमचे बांधव एकत्रित राहत असताना एका जातीने मागणी करून आमच्या घरामध्ये जर फूट पाडत असेल, हा सरकारचा कुटील डाव आहे. आम्ही इतर बांधवांना जे आमच्यापासून दूर जायचा प्रयत्न करतायत, हक्काची लढाई लढतात, त्यांना सुद्धा आम्ही हात जोडून विनंती करतोय की आपण गुण्यागोविंदाने एकत्रित राहूयात, समाजामध्ये आपली एकी दाखवूयात आणि अण्णाभाऊ साठेंचा विचार असेल, डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेला अधिकार असेल, संत रोहिदासांचा मार्ग असेल, यावर चालून आपण गुण्यागोविंदाने 59 जातीचा जो मूळ आहे, जो मोठा गट्टा आहे, जो गट आहे, तो एकत्रित राहावा म्हणून आम्ही तो गट अबाधित राहावा म्हणून आम्ही शासनाविरुद्ध आज अवकड उपवर्गीकरणाच्या विरोधात जो आंदोलन उभा केलेला आहे, त्याचं हे प्रथमतः फळ आहे. आमचे नेते आदरणीय बाबूरावजी माने या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आदरणीय आनंदरावजी आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली जो पहिला मुंबईत मोर्चा झाला, याची सुरुवात या महाराष्ट्रात झाली. संपूर्ण महाराष्ट्रभर ह्या मोर्चाचा लोण पसरत आहे. आम्ही एकत्रित असताना आमच्यामध्ये फूट पाडण्याचा कोण प्रयत्न करताय, त्यापासून काही लोकांनी प्रवृत्त व्हावं आणि समाज एक संघ ठेवण्यासाठी, जाती एक संघ ठेवण्यासाठी, बाबासाहेबांनी दिलेला अधिकार एक संघ ठेवण्यासाठी संविधानाचा विचार करून आपण शिकलं पाहिजे, संघटित झालं पाहिजे आणि संघर्षाची तयारी सुद्धा आपण केली पाहिजे. यासाठी मी सर्व 59 जातीच्या वतीनं मी पुन्हा एकदा मोर्चामध्ये सहभागी झालेल्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. डॉक्टर महामानव बाबासाहेब आंबेडकर यांनी जो आपल्याला अधिकार दिलेला आहे आंदोलनाचा, शांततेने आंदोलन करून आपल्या ज्या मागण्या आहेत त्या सरकारला मान्य करण्यासाठी भाग पाडता येतं आणि त्याच मार्गाचा अवलंब आपण इथे होताना दिसत आहोत. दादा, तुम्ही या जनतेला काय आवाहन कराल? जनतेला एवढंच आवाहन करेन की आम्ही एकत्रित आहोत, एकत्रित आम्हाला नांदू द्या. आमच्यामध्ये कोणताही फूट पडण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर ते काही लोक करत असताना त्यांना हाणून पाडूया, एवढंच मी या ठिकाणी आवाहन करू इच्छितो. धन्यवाद. आताच आपण पाहिलं की चर्मकार महासंघाकडून देखील या विराट मोर्चाला पाठिंबा देण्यात येत आहे. ब्युरो चीफ निजामशहा शेख सोबत बंदगी, NGTV मराठी न्यूज, सोलापूर.